आज मी इथे वालावलकर मसाला यांचं तयार शंकरपाळी पीठ घेतलेलं आहे। सर्वात प्रथम मी एक पेला घेऊन हे पीठ मोजून घेणार आहे। एक मीडियम आकाराचा मी पेला घेतलेला आहे आणि त्या पेल्यामध्ये मी आता हे पीठ टाकून मोजते आहे। थोडंसं वरपर्यंत पेला भरायचा। या अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये साधारण 4 पेले पीठ झालेलं आहे। आता याच पेल्यामध्ये मी पाणी घेणार आहे। हे पाणी आता मी थोडं थोडं करून पिठामध्ये ॲड करून पीठ मळून घेणार आहे। पाणी ॲड करताना थोडे थोडे पाणी घ्यावे। थोडंसं पीठ सुकं दिसतंय, अंदाज घेऊन आपण थोडंसं पाणी अजून ॲड करायचं आहे। साधारण 4 पेले पिठामध्ये अर्धा पेला पाणी मी ॲड केलेलं आहे। आता हे पीठ चांगले व्यवस्थित एकजीव करून घ्यावे। आता तुम्ही पाहताय हे जे पीठ मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे। मला लागेल तसं थोडासा पाण्याचा हात लावून हे पीठ एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं आहे। एकजीव झाल्यानंतर साधारण एवढं घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आता या पिठाचे मी छोटे गोळे तयार करून घेते। आता हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। लाटताना काळजी घ्यायची आहे, एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही, मीडियम अशी ही लाटी आपल्याला लाटायची आहे। थोडासा हलका मैद्याचा वापर करून मी हे लाटी लाटते आहे। मीडियम जाड ही आता लाटून झाली आहे। आता मी चिरण्याच्या साहाय्याने हे कट करून घेणार आहे। अशा शंकरपाळ्या आपल्याला छानपैकी कापून घ्यायचे आहे। साईडचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। आता हे शंकरपाळ्या मी लाटून घेतलेले आहे आणि शंकरपाळ्या लाटायला सुरुवात करतानाच मी तेल गरम करत ठेवलेले आहे। तर प्रथम आपण आधी चेक करूया तेल गरम झालंय का। एक मी छोटंसं हे शंकरपाळी टाकून बघते। छानपैकी ती व्यवस्थित वरती आलेली आहे, म्हणजे तेल आपलं गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये या शंकरपाळ्या सोडणार आहे।